हालेलुया बोले यीशु मसीह सुंदर समयाबद्दल देवाला धन्यवाद. परमेश्वराने या शपथ दिवशी आपल्या सर्वांना त्याच्या पवित्र नावात एकत्र केले आणि प्रभूला धन्यवाद देतो. एक सुंदर संगती परमेश्वराने आपल्याला दिली. अनेक लोकांना मध्ये बस दिसला नाही, पण ही देवाची दया आणि कृपा आपल्यावर आहे की परमेश्वराने आपल्याला जिवंत ठेवलं, त्याची आराधना स्तुती करण्यासाठी आणि त्याचं वचन ऐकण्यासाठी. आमेन. तयार आहात देवाचं वचन ऐकण्यासाठी? बघा प्रियांनो, दोन प्रकारचं जीवन जगतो आपण. एक शारीरिक जीवन, दुसरं आहे आत्मिक जीवन. कोणतं? पहिलं कोणतं? शारीरिक जीवन. दुसरं कोणतं आहे? आत्मिक जीवन. पण अडचण ही आहे, शारीरिक जीवन जगत असताना सगळं ऑटोमॅटिक आपण करतो, पण आत्मिक जीवनाचं मात्र तसं करत नाही. कारण शारीरिक जीवनामध्ये पोटात कावळे ओरडायला लागले तर आपल्याला काय कळतं की आता काय करायला पाहिजे? जेवण. काय करायला पाहिजे? जेवण. मग आपण बरोबर खातो, बरोबर आहे ना? घसा कोरडा पडायला लागला की आपण काय करतो? पाणी पितो. कारण आपल्या शरीराची गरज आपल्याला कळते. हालेलुया. तुम्हाला माहिती, उन्हाच्या दिवसामध्ये, आता उन्हाळा इतका कडक होता मे महिन्यामध्ये, तर उन्हाच्या दिवसामध्ये आपल्याला घाम यायचा. घाम यायचा की नाही? बरं, घाम काय येतो उन्हात? तुम्हाला माहिती काय याचं कारण? उन्हामध्ये बाहेर जेव्हा खूप ऊन असतं तर शरीराला घाम काय येतो? तुम्हाला माहिती आहे कारण? काय कारण आहे बरं? शास्त्रीय कारण काय माहिती तुम्हाला? उष्णता येते म्हणून घाम येतो अशातला भाग नाहीये. नीट लक्ष. जेव्हा बाहेर खूप ऊन असतं, खूप उष्णता असते, टेम्परेचर असतं, तेव्हा आपल्या शरीराला घाम सुटतो. याच्या मागचं एक कारण आहे, शास्त्रीय कारण, की देवाने शरीर असं बनवलेलं आहे की बाहेरची जी हीट आहे, बाहेरची जी उष्णता आहे, त्या उष्णतेचा परिणाम तुमच्या शरीरावर व्हायला नको म्हणून तुमच्या शरीरातलं पाणी हे शरीर बाहेर काढतं आणि शरीर जे आहे ते थंड ठेवण्याचा प्रयत्न करतं. काय करण्याचा प्रयत्न करतं? थंड. घाम जेव्हा शरीराला येतो ना, तर बाहेरची उष्णता आपल्या शरीराला बाधत नाही म्हणून आपलं शरीर ते घाम थंड करतं. काय करतं? शरीराला थंड करतं. हे त्याच्या मागचं शास्त्रीय कारण आहे. हालेलुया. आपल्याला आवडत नाही घाम काय येतो, घाम काय येतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, पण तो घाम येणं शरीरासाठी गरज आहे. आमेन. कारण जर तो नाही आला तर तुमचं शरीर बाहेरून तापून जाईल, जळल, आणि म्हणून त्या शरीराचं टेम्परेचर, तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घाम येतो. वास्तविक घाम आपल्याला आवडत नाही, पण तो येणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही उन्हात असतात किंवा उष्णतेमध्ये असतात. समजतं मी तुम्हाला काय सांगतोय? बऱ्याचदा एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही पण ती शरीरासाठी गरजेची असते. हालेलुया. जर तुम्हाला मटण ठेवलं एका बाजूला आणि एका बाजूला कारले ठेवले तर तुम्ही काय खाल? काय खाल म्हणतोय मी? मटण. तुम्हाला काय आवडतं दोघांपैकी? मटण. बोला काय? पण खरंच शरीरासाठी दोघांपैकी काय चांगलंय? काय? कारले. कारण कारल्यामध्ये जे जीवनसत्व आहे ते कदाचित मटणात सुद्धा नसेल. बरोबर आहे ना? म्हणजे मला म्हणायचं काय, बऱ्याचदा आपल्याला आपली गरज नाही करत पण शरीराला माहिती असते. हालेलुया. म्हणून घाम येणं आपल्याला नाही आवडत पण शरीरासाठी ते गरजेचं आहे. हालेलुया. तसंच प्रियांनो, लक्षात घ्या, आत्मिक जीवनामध्ये सुद्धा तुमच्या आत्म्याला काय गरज आहे ही परमेश्वराला ठाऊक आहे. आमेन. आणि म्हणून तुमच्या आत्म्यासाठी बऱ्याचदा परमेश्वर अशा काही गोष्टी देतो ज्या आपल्याला आवडत नाही. हालेलुया. पण त्या तुमच्यासाठी गरजेच्या आहेत. आमेन. बऱ्याचदा वचन ऐकायला आपल्याला आवडत नाही, प्रार्थना करायला आपल्याला आवडत नाही, पण तुम्हाला माहिती, ज्या ज्या वेळेस परमेश्वर तुम्हाला एखादं वचन देतो किंवा परमेश्वर आपल्या वचनाद्वारे बोलतो ना, तर ह्या विश्वासाने ऐका की परमेश्वराने मला हे वचन का दिलं, कारण माझ्या आत्मिक जीवनासाठी याची गरज आहे. हालेलुया. मग शिंदे सर बोलतील तेव्हाच नाही, कोणीही परमेश्वराचा दास वचनातून सेवा करत असेल ना, त्याच्या तोंडातून निघणारं वचन तसंच ऐका. आमेन. कारण बोलणारा जो दास आहे ना, त्याच्याद्वारे कोण बोलतोय आपल्याशी? देव. बोला, कोण बोलतोय? याचा अर्थ परमेश्वराला ठाऊक आहे ह्या वचनाची आपल्याला काय आहे? गरज. बोला, काय आहे? गरज आहे. म्हणून आत्मिक जीवनामध्ये ना परमेश्वराचं वचन तसंच ग्रहण करा. जसं घाम आवडत नाही पण येणं गरजेचं आहे. हालेलुया. तसंच वचन सुद्धा बऱ्याचदा आपल्याला आवडत नाही पण ऐकणं गरजेचं आहे, कारण त्याद्वारेच आपण आशीर्वाद घेतो. आमेन. आणि म्हणून हा समय की आता आपण परमेश्वराच्या वचनातून ऐकावं. वेळेवर आपण सगळ्या गोष्टी घेऊ. वचन, त्याच्यानंतर आपण रोज मध्ये जाणार आहोत आणि वचनाद्वारे परमेश्वर विश्वास ठेवतो की आपली मनाची तयारी करेल. आमेन. तर या सगळ्याला देवाच्या वचनाकडे आपण जाऊ. छोटीशी प्रार्थना करून वचनाकडे
सर्वशक्तिमान आमच्या जीवन देवा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करता धन्यवाद देतो, स्तुती करतो आजच्या समयाबद्दल. माझ्या देवा, तुझी लेकरं आम्ही सर्वजण तुझ्या चरणी येतो देवापा. एक आत्मिक भूक तहान देतो प्रभूजी, यासाठी की तू आज आमच्याशी बोलावं देवापा. जे आजवर आम्ही ऐकलं नाही, अनुभवलं नाही, पाहिलं नाही, ते अनुभवण्यासाठी, पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी कृपा दे. आणि पिता, तू बोल, आम्ही ऐकत आहोत परमेश्वर. आम्ही केवळ तुला ऐकू इच्छितो, केवळ आवाज माझा असू दे, शब्द तुझे असतील. माझ्यामध्ये राहून तू बोल आणि आपण प्रत्येकाला आशिषित कर. या संपूर्ण जागेला मला, आम्हा सर्वांना पवित्र आत्म्याने नियंत्रित कर. तू उंचावलाचा तुलाच गौरव दे, तुझ्या गौरवाला मला उलट पडू नकोस. धन्यवाद. प्रार्थनेश करून तुझ्या पवित्र निवडून आमेन. चला आपण एक वचन काढू. उत्पत्तीचं पुस्तक याचा 4था अध्याय काढावा. अनेकदा आपण वाचलेलं आहे, आपल्याला माहिती पण आहे, तर वाचू आपण. उत्पत्तीचं पुस्तक याचा 4था अध्याय वचन 1 पासून पुढे वाचा. नंतर आदामाने आपली बायको हवा तिला जाणले, मग ती बरोबर राहिली आणि तिला काईन झाला. तिला तिचा पहिला मुलगा काईन झाला. आणि ती म्हणाली मला यहोवापासून पुरुष प्राप्त झाला आहे. आणि पुन्हा बरोबर राहून तिला त्याचा नाव हाबेल झाला. तिला दुसरा मुलगा झाला हाबेल. आणि हाबेल मेंढपाळ होता. पण काईन शेतकरी होता. आणि काही काही दिवसांनी असे झाले की काईनाने यहोवाला जमिनीच्या फळावले. आता नीट लक्ष द्या या वचनाकडे इथून बरं का. काईन आणि हाबेल हे दोघं भाऊ आहेत. हालेलुया. हे कोणाचे मुलं आहेत? काईन आणि हाबेल? आदाम आणि हवेचे मुलं. आदाम आणि हवेला झालेली मुलं, पहिला मोठा आहे काईन आणि लहान आहे हाबेल. बायबल असं म्हणतं की हाबेल हा मेंढपाळ होता. बोला काय होता? आणि काईन काय होता? शेतकरी होता. बोला काय होता? शेतकरी. आता परत वाचा, हेच वचन वाचा, आता वाचलं. काईनाने पुढे पुढे काही दिवसांनी असे झाले की काईन शेतकरी असल्यामुळे काईनाने यहोवा परमेश्वराला जमिनीतल्या काही प्रथम उत्पन्नातले, म्हणजे जे शेतीमध्ये उत्पन्न निघालं त्याच्यातून काईनाने काही अर्पण परमेश्वराला आणलं. आणि हाबेल जो होता, जो मेंढपाळ होता, त्यानेही आपल्या कळपातल्या प्रथम जन्मल्यातून आणि त्यातल्या पुष्टातून अर्पण आणले. आणि परमेश्वर यहोवाने हाबेलाला त्याच्या अर्पणाला मान्य केले. पुढे पण त्याने काईनाला व त्याच्या अर्पणाला मान्य केले नाही. मला एक सांगा की परमेश्वराने हाबेलाचं अर्पण स्वीकारलं, काईनाचं स्वीकारलं नाही. काय कारण असेल बरं? काय वाटतं तुम्हाला? बरं, हाबेलाने काय अर्पण केलं? मेंढर. बोला काय अर्पण केले? कारण तो मेंढपाळ होता. हालेलुया. आणि काईनाने काय अर्पण केलं? शेतातलं उत्पन्न, म्हणजे धान्य वगैरे. बरोबर आहे ना? तर मला एक सांगा, काय कारण असलं पाहिजे की परमेश्वराने काईनाचं नाही स्वीकारलं, हाबेलाचं स्वीकारलं? काहीतरी उत्तर द्यावं. काय वाटतं, काय कारण असू शकतं? बोला बोला, काही अडचण नाही ना, काहीतरी बोला. काय वाटतं तुम्हाला? काय कारण असेल की देवाने काईनाचं अर्पण का नाही स्वीकारलं? कारण काईनाने काय केलंय आपल्याला माहिती नाही, कसं दिलंय आपल्याला माहिती नाही, हाबेलाने पण काय केलंय आपल्याला माहिती नाही. पण का हाबेलाचं स्वीकारलं आणि का काईनाचं नाकारलं? काय वाटतं? कोणीतरी उत्तर द्या ना, पुढे जाऊ. बरोबर. म्हणजे त्यांचं म्हणणं थोडक्यात बरोबर आहे. त्यांचं म्हणणं काय की समजा शेतातलं जे धान्य दिलं ते त्यांनी हलक्या प्रतीचं दिलं असावं, किंवा चांगलं दिलं नसावं, किंवा कमी दिलं असावं. बरोबर आहे ना? हे एक झालं. अजून अजून बरोबर वचनात दिलंय. कारण हाबेलाने आपल्या मेंढरातून कसं दिलं? चांगलं, पुष्ट, धष्टपुष्ट जे होतं ना, असं मेंढरू आपल्याला त्या ठिकाणी परमेश्वराला दिलं. बरोबर आहे ना?
बरं मला एक सांगा, बऱ्याचदा मला सुद्धा हेच वाटायचं की हेच उत्तर आहे. हालेलुया. मी खूपदा विचार केला, मला असं वाटायचं की हाबेलाने चांगले वजनदार त्या ठिकाणी मेढ्र परमेश्वराला दिले असतील म्हणून परमेश्वर खुश झाला, आणि काहीनाने असंच त्या ठिकाणी हलकं धान्य परमेश्वराला अर्पण केलं म्हणून त्या ठिकाणी परमेश्वर नाराज झाला. पण तुम्ही वचन नीट वाचा, तुम्हाला कळेल त्या ठिकाणी उत्तर तुम्हाला कळेल. आता परत एकदा आपण मी सांगतो ते वचन वाचा. उत्पत्ती याचा 4था अध्याय 4 आणि 5 वचन परत वाचा. 4 आणि 5. आता 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 एकदम कान देऊन ऐका या वचनाकडे. हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून आणि पुष्टातून अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल आणि त्याचे अर्पण स्वीकारले. बायबल असं म्हणतं, परमेश्वराने हाबेल आणि त्याचे अर्पण याचा स्वीकार केला. आमेन. परमेश्वर केवळ अर्पणाचा स्वीकार करत नाही, तर जो अर्पण करणारा आहे ना त्याचा सुद्धा स्वीकार करतो. आमेन. बायबल असं म्हणतं की परमेश्वराने हाबेल आणि त्याचे अर्पण याचा स्वीकार केला. हालेलुया. आता पुढे वाचा. परंतु त्याने काईन आणि त्याचे अर्पण स्वीकारले नाही. बायबल असं म्हणतं पण परमेश्वराने काईन आणि त्याचे अर्पण याचा स्वीकार केला नाही. लक्षात घ्या, इथं परमेश्वराने हाबेल आणि त्याचे अर्पण आणि काईन आणि त्याचे अर्पण. लक्षात घ्या, देव अर्पण करणाऱ्याला पण बघतो आणि अर्पणाला सुद्धा बघतो. आमेन. हालेलुया. म्हणून जरुरी नाहीये की काईनाने त्या ठिकाणी फक्त खराब धान्य दिलं म्हणून परमेश्वराने, कदाचित काईनाने चांगलं अन्न त्या ठिकाणी अर्पण केलं असेल, पण स्वतः काईनाचं जीवन देवाला आवडणार नसेल. हालेलुया. स्वतः काईन ज्या पद्धतीने जगत होता ना, ते जगणं परमेश्वराला आवडणार नव्हतं. म्हणून बायबल म्हणतं परमेश्वराने काईन व त्याच्या अर्पणाचा स्वीकार केला. नुसतं अर्पण नाही स्वीकारलं देवाने, काईनाचा पण स्वीकार नाही केला. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना करतात ना, माझी प्रार्थना का नाही ऐकली जात, दोष प्रार्थनेमध्ये नाहीये, दोष प्रार्थना करणाऱ्यामध्ये आहे. हालेलुया. मी आराधना करतो, परमेश्वर माझी आराधना का नाही ऐकत, आवाजामध्ये दोष नाहीये, आवाज ज्याच्यामधून निघतोय त्या मनुष्यामध्ये दोष आहे. हालेलुया. समजते मी काय सांगतोय? बऱ्याचदा आपण देवाला दोष देतो की प्रभू मी प्रार्थना करतोय, माझी प्रार्थना तू का नाही ऐकत. लक्षात घ्या, अडचण प्रार्थनेमध्ये नाहीये, अडचण प्रार्थना करणाऱ्यामध्ये आहे. हालेलुया. कारण देव नुसती प्रार्थना ऐकत नाही, तर ती प्रार्थना कोण करतंय ना त्याच्याकडे पाहतो. हालेलुया. म्हणून परमेश्वराने काईन आणि त्याचे अर्पण दोघांचा स्वीकार नाही केला. आमेन. म्हणून बऱ्याचदा आपल्याला वाटतं की काईनाने काहीतरी खराब त्या ठिकाणी देवाला दिलं. नाही, त्यांनी सुद्धा चांगलं दिलं असेल, पण तुम्हाला माहितीये प्रॉब्लेम काईनाच्या अर्पणामध्ये नव्हता, प्रॉब्लेम कोणामध्ये होता? काईनामध्ये होता. कारण काईनाचं जीवन देवाला आवडणार नव्हतं, काईनाचा स्वभाव परमेश्वराला आवडणारा नव्हता, काईनाचे विचार देवाला आवडणारे नव्हते. अरे तुम्ही पुढे बायबलमध्ये वाचा, तुम्हाला कळेल की ज्या वेळेस काईनाने हाबेलाचा मर्डर केला, काय केला? मर्डर कशावरून केला? कशामुळे केला? की देवाने कोणाचं अर्पण स्वीकारलं? हाबेलाचं. काय मोठं पाप केलं काय हाबेलाने मला सांगा. पण राग आला, काय आला त्याला? हा स्वभाव कोणाचा होता? सैतानाचा. कोणामध्ये आहे तो? काईनामध्ये. बोला, कोणामध्ये आहे? एका सख्या भावाचा राग फक्त अर्पणावरून तो करतोय, आणि इतका राग आला की त्याने हाबेलाला काय केलं? मारून टाकलं. काय वाटतं तुम्हाला, हा रागाचा स्वभाव अचानक निर्माण झाला का पहिल्यापासून असेल? बोला बोला, पहिल्यापासून असेल का अचानक? पहिल्यापासून. तुम्हाला माहिती, राग आपल्या जीवनामध्ये असतो, पण तो बाहेर एखाद्या परिस्थितीनुसार येत असतो. हालेलुया. पापाला, सैतानाला जागा आपण दिलेली असती, पण सैतानाला काम करण्यासाठी एखादी परिस्थिती येणं गरजेचं असतं. समजतं मी तुम्हाला काय सांगतोय? कळतंय का? हालेलुया. हा, नीट लक्ष द्या. आपण जे इथं सर्वजण बसलेलो आहोत, देवाचं वचन स्पष्ट म्हणतं, तुम्हाला माहिती की राग कर पण पाप करू नको, कारण पाप दाराशी टपून बसलेले. पुढे परमेश्वर देवाच्या वचनामध्ये स्पष्ट केले, वाचूनच घेऊ आपण ते वचन पुढे कंटिन्यू वाचा. त्यामुळे काईनाला फार राग आला आणि त्याचे तोंड उतरले. परमेश्वर काईनाला म्हणाला, तू का रागवलास? तुझा चेहरा का उतरला आहे? तुझा चेहरा का उतरलाय? बघा, राग त्याला तिथूनच आलेला आहे की माझं अर्पण का नाही स्वीकारलं, मला का नाही स्वीकारलं. परमेश्वर म्हणतो तुला राग का आला? देवाने त्याचं
पाप त्याला दाखवून दिलं. हालेलुया. परमेश्वराने त्याचा दोष त्याला दाखवून दिला. तुला राग का आलेला आहे? पुढे वाचा. तू जर चांगल्या गोष्टी करशील, काय म्हटले परमेश्वराने? तू जर चांगल्या गोष्टी करशील तर मग तुझा स्वीकार केला जाणार नाही का? तर तुझा स्वीकार केला जाणार नाही का? याचा अर्थ चांगल्या गोष्टी कोण करत नाहीये? काही. बोला, कोण करत नाहीये? चांगलं कोण जगत नाहीये? कोणामध्ये चुकीच्या गोष्टी आहेत? काहींमध्ये चुकीचा स्वभाव, चुकीचे विचार आणि चुकीचं जीवन काहींचं होतं. देव सरळ दोष लावतोय त्याला. हालेलुया. बायबल स्पष्ट म्हणतंय. म्हणून प्रॉब्लेम अर्पणामध्ये नाहीये, प्रॉब्लेम अर्पण करणाऱ्यामध्ये आहे. आमेन. परत हेच वचन आता जे वाचले परत वाचा. तू जर चांगल्या गोष्टी करशील, तू जर चांगल्या गोष्टी करशील तर मग तुझा स्वीकार केला जाणार नाही. तर तुझा स्वीकार केला जाणार नाही का? नीट लक्ष द्या. आज देव सर्वांशी बोलतोय. जर तुम्ही चांगल्या गोष्टी कराल, तुमच्याही प्रार्थना परमेश्वर ऐकेल. जर तुम्ही चांगल्या गोष्टी कराल, परमेश्वर तुमच्याद्वारे देखील बोलेल. जर तुम्ही चांगल्या गोष्टी कराल, परमेश्वर तुमच्या जीवनाद्वारे प्रसन्न होईल. जर तुम्ही चांगल्या गोष्टी कराल, परमेश्वर तुम्हाला देखील आशीर्वादित करेल. हालेलुया. आपल्याला आपलं जीवन बदलायचं नसतं, पण आपल्याला वाटतं की माझी प्रार्थना देवाने ऐकावी, मी जे करतोय ते परमेश्वराने आशीर्वादित करावं. का? परमेश्वर म्हणतो तू चांगल्या गोष्टी कर, म्हणजे मी तुझा देखील स्वीकार करेल. आमेन. हालेलुया. नीट लक्ष द्या. देवासाठी सगळे सारखे आहेत, पण परमेश्वर पापाला त्या ठिकाणी सारखं लेखत नाही. तुम्ही भले शिकलेले कमी असा, तुम्ही भले पैशाने कमी असा, तुम्ही भले पदाने कमी असा, देवाला काही फरक पडत नाही. पण आत्मिक जीवनामध्ये तुम्ही परमेश्वराला आवडलेलेच असले पाहिजे. हालेलुया. देव कधीच पापाशी जुळून घेत. आमेन. एकाच आई बापापासून जन्मलेले दोघं मुलं आहेत, काईन आणि हाबेल. ज्या आदामाला आणि हवेला देवाने आपल्या हाताने घडवलं त्याची ही मुलं आहेत. हालेलुया. तर नात्याने बघायला गेलं ना तर देवाचे नातू आहेत. आमेन. नातं जर बघायला गेलं तर हे देवाचे कोण लागतात? कारण आदाम आणि हवा देवाची कोण होती? मुलं कोण होती? मत्ती सुवर्तमानामध्ये तुम्ही बघा, येशू ख्रिस्ताची वंशावळ दिलेली आहे पहिल्या अध्यायामध्ये. जर ती वंशावळ तुम्ही वाचली तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आदामाच्या बद्दल त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, आदाम हा देवाचा पुत्र. काय म्हटलेलं आहे? आदाम हा देवाचा पुत्र. मग आदामाची मुलं देवाचे कोण झाले? नातू. मुलं कोण झाले? देवाचे नातवंड होते. कोण? काईन आणि हाबेल. तरी सुद्धा त्या ठिकाणी ते पापात पडले. तरी देवाला आवडणारं जीवन हा काही त्या ठिकाणी जगू शकत नव्हता. परमेश्वर त्याला म्हणतो तू जर चांगलं केलं, काय तुझं अर्पण मी स्वीकारणार नाही का? प्रियांनो, कान देऊ नये का? या ठिकाणी परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही देवाला आवडणारं जीवन जगा, की जेणेकरून तुमच्या तोंडातून निघणारी प्रार्थना कोण ऐकेल? तुम्ही दिलेलं अर्पण कोण ऐकेल? कोण स्वीकारेल? देव. आमेन. आतापर्यंत मी हजारोंनी परमेश्वराच्या मंदिरात टाकलं असेल, काय फरक पडला? काय ते देवाने स्वीकारलं का? हा महत्वाचा भाग आहे. आमेन. मी प्रभूसाठी जे काही आजपर्यंत केलं, सगळ्यात महत्वाचं हे नाही की मी किती केलं, महत्वाचं हे आहे की देवाने ते स्वीकारलं का नाही. आमेन. जेव्हा देव स्वीकारेल तेव्हा त्याचा मोबदला परमेश्वर मला देईल. आमेन. आणि परमेश्वर अर्पणाला बघून खुश होत नाही, अर्पण करणाऱ्याला बघून खुश होतो. हालेलुया. तुम्ही किती पैसे घेऊन देवाच्या भांडारात आले हे बघून माझा परमेश्वर खुश होत नाही, पण तुमचं मन देवासाठी कसं आहे ना हे बघून देव खुश होतो. हालेलुया. आणि तुम्हाला माहितीये, जुन्या करारामध्ये जेव्हा नियमशास्त्र नव्हतं, जेव्हा बायबल नव्हतं, जेव्हा जुना करार नवा करार काहीच नव्हतं, त्याच वेळेस परमेश्वराने दाखवून दिलेलं आहे की मी अर्पण बघून खुश होत नाही, पण अर्पण करणाऱ्याला बघून खुश होतो. आमेन. हालेलुया. आणि म्हणून त्या कायद्याला परमेश्वर म्हणतो तू चांगलं केलं तर काय तुझा स्वीकार मी करणार नाही का? पुढे वाचा. परंतु तू जर योग्य ते करणार नाही, पण जर तू योग्य ते करणार नाहीस तर पाप दाराशी टपून बसले आहे. पाप कुठे टपून बसले? बोला कुठे टपून बसले? ख्रिस्ती लोकांनो, ज्या वेळेस तुम्ही चांगलं ते करत नाही त्यावेळेस सैतान कुठे बसलेला असतो? कोणाच्या दाराशी? कोणाच्या दाराशी? जे देवाला ओळखतात त्यांच्या का ते देवाला ओळखत नाही त्यांच्या? जे देवाला ओळखतात. जे देवाला ओळखत नाही ना, सैतान त्यांच्या घरात बसलेला असतो. समजतं मी काय सांगतोय? जे देवाला ओळखत नाही त्यांच्या घरात सैतान बसलेला असतो, पण जे देवाला ओळखतात त्यांच्या पुढे बसलेला असतो? दाराशी. घरात पुढे बसलेला असतो. कारण त्याला घरात यायची परमिशन नाही.
त्याला घरात येण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला परमेश्वर त्याला परमिशन देत, म्हणून तो कुठं वाट बघतो? हा चुकू दे म्हणजे मी कुठं आली. हालेलुया. हा विश्वासी व्यक्ती, हा ख्रिस्ती व्यक्ती, हा चुकू दे. सैतान वाटच बघत असतो मला घरात यायला संधी भेटेल. तो तुमच्या घरात येऊ शकत नाही, पण जर तुम्ही संधी दिली तर तो घरात येईल. हालेलुया. जे देवाला ओळखणारे लोक नाही आहेत ना, त्यांच्या सोबत तो एका ताटातच जेवतोय, लक्षात घ्या. तो त्यांच्या घरातच तमाशा करतोय. समजतं मी काय सांगतोय? पण ख्रिस्ती व्यक्तीच्या घरामध्ये तो सहज शिरू शकत नाही. त्याला जागा जर तुम्ही दिली तर होईल. म्हणून बायबल देवाचं वचन म्हणतं सैतानाला जागा देऊ नका. हालेलुया. तो कुठं बसलेला आहे? तुमच्या दाराशीच. हालेलुया. पाप तर दाराशीच टपून बसलेला आहे. पुढे आणि त्याची तुझ्यावर ताबा मिळवण्याची इच्छा आहे. आणि सैतानाची इच्छा तुझ्यावर काय मिळवण्याची आहे? ताबा मिळवण्याची आहे. त्या पापाची इच्छा तुझ्यावर ताबा मिळवण्याची आहे. पुढे परंतु तू त्यावर नियंत्रण केले पाहिजे. परंतु तू त्यावर काय केले पाहिजे? आमेन. आमेन. नीट लक्ष द्या. सैतानाला जागा देऊ नका, कारण तो दाराशीच बसलेला आहे. तुम्हाला माहिती, हा राग, मत्सर, हेवा, जे चुकीचे स्वभाव आपल्या जीवनामध्ये असतात ना, ज्या वेळेस ते बाहेर येतात, सैतान बघतच असतो की मला केव्हा संधी भेटेल. काहीनाचा राग उफाळून आला, सैतानाने जागा घेतली आणि स्वतःच्या सख्या भावाचा मर्डर करायला लावला. समजते मी तुम्हाला काय सांगतोय? आणि त्याच ठिकाणी काही पापात पडला. लक्षात घ्या, परमेश्वराला काहीनाचा स्वभाव माहिती होता, परमेश्वराला काहीनाचं जीवन माहिती होतं, देवाला माहिती होतं की त्याचे विचार कशा पद्धतीचे, म्हणून देवाने त्याचं अर्पण स्वीकारलं. हालेलुया. जर तुम्हाला वाटतं की देवाने माझी प्रार्थना ऐकावी, देवाने माझ्याकडे लक्ष द्यावं, तर प्रियांनो असं जीवन जगा जे देवाला आवडणार आहे. आमेन. जर देवाला आवडणारं जीवन तुम्ही जगणार नाही, तुम्ही लाखोनी देणगी द्या परमेश्वराला, तरी माझा परमेश्वर खुश होणार. हालेलुया. जुन्या करारात काय फरक आहे तुम्हाला मी सांगतो. जुना करार आणि नवीन करार. मोशेला परमेश्वराने जे नियमशास्त्र दिलं, तर देवाने मोशेला त्या सिनाय पर्वतावर सगळे नियम सांगितले की बघ, एखाद्या व्यक्तीने पाप केलं तर त्याच्या नावाने एक जनावर घेऊन यायचं किंवा एक मेंढरू घेऊन यायचं, त्याचं रक्त तिथं सांडायचं आणि त्याला वेदीवर अर्पण करायचं. बरोबर आहे ना? लोकांना वाटलं हे तर फार सोपं आहे. का? कारण आमच्याकडे फार मेंढर आहे, देऊ ना, पाप करायचं, पुढे जायचं, मंदिरामध्ये जायचं, रक्त सांडलं का आपल्या पापाची काय झाली? क्षमा. पण तुम्हाला माहिती, नेमकं कारण जे होतं ना ते लोकांना कळलंच नाही. लोकांनी काय केलं माहिती का? देवाला अर्पण करताना चांगलं मेंढरू देऊ, देवाला अर्पण करताना धष्टपुष्ट मेंढरू देऊ, भले माझं जीवन कसंही असेल तरी चालेल, पण मी अर्पण चांगलं घेऊन जाईल. लोकांनी तेच करत आलेली होती लोक, म्हणून पाप तसंच राहिलं शेवटी. हालेलुया. म्हणून लोकांचं येशू ख्रिस्ताला काय यावं लागलं तुम्हाला माहिती? कारण लोकांनी फक्त अर्पण दिली, अर्पण करणारा बदलला नाही. हालेलुया. का प्रभू येशू ख्रिस्ताला स्वर्ग सोडून यावं लागलं? याच्या मागचं कारण एकच आहे की लोकांनी फक्त दानांकडे लक्ष दिलं, अर्पणाकडे लक्ष दिलं. अर्पण करणारा जो स्वतः आहे ना, त्याने स्वतःकडे लक्ष दिलं नाही. म्हणून तुम्हाला माहितीये, मोशेद्वारे देवाने वचन पण दिले, आज्ञा पण दिल्या, सगळे विधी पण लावून दिले. 40 वर्ष रानामध्ये परमेश्वराने मोशेद्वारे त्यांना फिरवलं, तरी सुद्धा त्या पिढीतला एकही व्यक्ती कनानमध्ये जाऊ शकला नाही. एकही व्यक्ती त्या पिढीतला कनान देशात जाऊ शकला नाही. 40 वर्ष फिरत होते, चमत्कार पाहत होते, सगळ्या गोष्टी अनुभव करत होते. गुलामीतून परमेश्वराने मोशेद्वारे काढलं, मोशेद्वारे वचन दिलं गेलं, मोशेद्वारे विधी लावले गेले, मोशेद्वारे सगळ्या गोष्टी शिकवल्या गेल्या. प्रॉब्लेम काय माहिती का? अर्पण करायचं एवढं त्यांना माहितीये, पण अर्पण करणारा कसा असला पाहिजे त्यांना माहिती नाही. हालेलुया. म्हणून 40 वर्षामध्ये सगळी पिढी त्या रानामध्ये नष्ट झाली. स्वतः मोशे सुद्धा कनानमध्ये जाऊ शकला नाही. हा जुना करार. समजते मी तुम्हाला काय सांगतोय? जुना करार हा आहे की जो वचन देणारा आहे ना, तो सुद्धा कनानमध्ये गेला, ज्याच्याद्वारे वचन मिळाली तो सुद्धा कनानमध्ये गेला. याच्या मागचं एक कारण आहे की त्यांनी लक्ष फक्त अर्पणांकडे दिलं, अर्पण करणाऱ्याकडे लक्ष दिलं नाही. नवीन करार वेगळं शिकवतो. आमेन. नवीन करारामध्ये प्रवेश ख्रिस्त वधस्तंभावर जाण्याच्या अगोदरच त्यांनी एक सुंदर उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला बायबलमध्ये पाहायला मिळतं. एक वचन वाचू, लूक शुभवर्तमान 21 अध्याय. लूक शुभवर्तमान अध्याय 21 वचन 1 पासून पुढे वाचा. येशूने दृष्टी वर करून श्रीमंत लोकांस दानपेटी
ख्रिस्त मंदिरामध्ये बसलेला होता. श्रीमंत लोक येऊन दानपेटीमध्ये दान टाकत होते. त्याने एका गरीब विधवेला ही तांब्याची 2 नाणी म्हणजे गरीब विधवा आली, तिने तांब्याची 2 नाणी म्हणजे एक दमडी टाकताना पाहिले. एकच दमडी तिने त्या ठिकाणी टाकली. ते टाकताना त्याने पाहिले. तेव्हा तो म्हणाला, तेव्हा येशू म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, मी तुम्हाला खरे ते सांगतो, या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा अधिक टाकले. या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. कारण या सर्वांनी आपल्या भरपूर संपत्तीमधून काही भाग दान म्हणून टाकले. काही भाग दान म्हणून टाकला. परंतु हिने गरीब असूनही, परंतु या विधवेने गरीब असूनही आपल्या उपजीविकेतील सर्वच टाकले. जे होतं नव्हतं ते टाकून दिलं. आमेन. तुम्हाला माहितीये, दान बघून स्वीकार नाही केला गेला, माणूस बघून स्वीकार केला गेला. हालेलुया. हा, नीट लक्ष द्या. कोणी किती टाकलं याच्यावरून देवाने नाही स्वीकारलं, कोण टाकणार आहे त्याच्यावरून स्वीकारलं. हालेलुया. एकीकडे श्रीमंत माणूस पण टाकतोय आणि दुसरीकडे गरीब विधवा पण टाकते. परमेश्वराने पैशाकडे नजर नाही ठेवली, परमेश्वराने पैसा देणाऱ्याकडे बघितलं. आमेन. हालेलुया. की देणारा कसा आहे, देणाऱ्याचं जीवन कसं आहे, देणाऱ्याची परिस्थिती कशी आहे, ती परमेश्वराने पाहिली आणि त्याद्वारे परमेश्वराने दानाचा स्वीकार केला. आमेन. जगामध्ये तसं नाही. जगामध्ये जो जास्त देईल तो मोठा. खरे की खोटे? खरे की खोटे? मोठी देणगी दिली तर त्याला सन्मान मिळतो. जो नाही देऊ शकत त्याला कोणीच मान देत. देवाचं उलट आहे. देव पैशाला बघत नाही, देव तुमच्या संपत्तीला बघत नाही, देव तुमच्याकडे किती दौलत आहे त्याला बघत, देव तुमच्या जीवनाला बघतो. आमेन. परमेश्वर तुमचं जीवन बघतो. देवाने विधवेचं जीवन बघितलं. हालेलुया. परमेश्वराने विधवेची परिस्थिती बघितली. प्रभू येशू ख्रिस्ताने विधवेचं चारित्र्य बघितलं आणि प्रभू येशू म्हणतो, या श्रीमंतांपेक्षा हिने जास्त टाकलंय. आमेन. हिच्या दानाचा स्वीकार केला गेला. हालेलुया. लक्षात घ्या, परमेश्वर केवळ अर्पणाला बघत नाही, अर्पण करणाऱ्याला बघतो. आमेन. तुम्ही जेवढे लोक या ठिकाणी बसलेले आहेत ना, आजपर्यंत तुम्ही खूप अर्पण केली, पण लक्षात द्या, आतापर्यंत आपण अर्पणाकडेच बघत आलेलो आहे. देवाची इच्छा आहे की आता तुम्ही स्वतःकडे बघा. आमेन. जर मी चांगला नसेल, जर माझं जीवन चांगलं नसेल, मी कितीही सुंदर प्रार्थना केली तरी देव ऐकणार, कितीही लांबलचक प्रार्थना केली तरी परमेश्वर ऐकणार नाही. जीवन कोणाचं चांगलं असलं पाहिजे? बोला, कोणाचं? माझ्या शब्दाने मी देवाला भुरळ नाही घालू शकत. हालेलुया. माझा आवाज खूप सुंदर असेल, समजा मी खूप चांगलं गाणं म्हणत असेल, गीत म्हणत असेल, माझा आवाज बघून परमेश्वर माझ्यावर खुश होत नाही, तर माझं जीवन बघून माझा परमेश्वर माझ्यावर खुश होतो. आमेन. जर तुमचं जीवन देवाला आवडणार असेल, तुमचा आवाज कसाही असला तरी परमेश्वर आवडेल. आमेन. समजते मी काय सांगतोय? हालेलुया. अर्पणाला महत्व देऊ नका. अर्पण करणारा जो मी आहे ना, त्या स्वतःला महत्व द्या. हालेलुया. जुन्या करारामध्ये अर्पणाला महत्व होतं, अर्पण करणाऱ्याला महत्व नव्हतं, म्हणून कनान देशात ते गेले नाही. पण तुम्हाला माहिती, नवीन करार आपल्याला तसं शिकवत नाही. नवीन करारामध्ये परमेश्वराने लक्ष जे आहे ना, ते अर्पण करणाऱ्यावरती केलेलं आहे. आमेन. हालेलुया. आणि सगळ्यात उत्तम उदाहरण जर काही असेल ना नवीन करारामध्ये, तर स्वतः येशू आहे. तुला काय आहे? अरे अनेक संदेश ते मेले जुन्या करारामध्ये, ज्यांनी रक्त सांडलेले जुन्या करारामध्ये, पण का त्यांचं रक्त मनुष्याच्या पापांची क्षमा करू शकलं नाही? कारण तुम्हाला माहितीये, त्यांचं अर्ध आयुष्य पापामध्ये गेलेलं होतं. जिथून देवाला त्यांनी ओळखलं, तिथून ते देवाला आवडणारं जीवन जगत होते. पण येशू ख्रिस्त एकमात्र असा व्यक्ती या भूतलावर आला की ज्याचा जन्म पवित्र आत्म्याने झाला. 30 वर्ष तो पवित्र आत्म्याने जगला, 3.5 वर्ष त्याने सेवा केली आणि 33.5 वर्षाचा असताना त्याच पवित्रतेमध्ये तो वधस्तंभावर खिळला गेला. आमेन. सुरुवातीपासून म्हणजे आईच्या गर्भात जन्म घेतल्यापासून तर वधस्तंभावर मरेपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन पवित्र होतं. आमेन. आणि म्हणून जे रक्त त्याने सांडलं ना, त्या अर्पणाला किंमत आहे. आमेन. हालेलुया. मी माझं रक्त सांडलं तरी सुद्धा कोणाच्या पापाची क्षमा होणार नाही. होईल का? नाही होऊ शकत. केवळ एकाच्याच द्वारे. कोणाद्वारे? येशूच्या द्वारे. बोला, कोणाद्वारे? कारण त्याच्या ठाई काय नव्हतं? बोला काय नव्हतं? जगामध्ये कितीही मोठा संदेश का झाला असेल आतापर्यंत, पण प्रत्येक व्यक्ती पापात जन्माला आला आणि त्याच्या ठाई पाप होतच. हालेलुया. जगामध्ये एकमात्र मनुष्य जन्माला आला, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त.
आमेन. आमेन. ज्याने मरियाच्या पोटी जन्म घेतला तो जन्मला तेव्हाही पाप नव्हतं आणि मेला तेव्हाही त्याच्याकडे पाप नव्हतं. हालेलुया. हालेलुया. म्हणून त्याचं जे पात्र आहे ना शरीर ते इतकं पवित्र होतं की त्या शरीरातून निघणारं रक्त पण पवित्र होतं, त्या शरीरातून निघणारं पाणी सुद्धा पवित्र होतं, त्या शरीरातून निघणारा मांस सुद्धा काय होतं? पवित्र. हालेलुया. हालेलुया. म्हणून तर त्याला बसलेल्या 39 फटक्याने आपल्याला काय मिळतं? आरोग्य. आरोग्य. तुला काय मिळतं? आणि येशूच्या रक्तामुळे आपल्या पापांची काय होते? क्षमा. क्षमा होते. आमेन. हालेलुया. नीट लक्ष द्या प्रियांनो, हे आहे नवीन करार ज्याच्यामध्ये देवाचं लक्ष केवळ अर्पणाकडे नाही, देवाचं लक्ष अर्पण करण्याकडे. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी एक वचन आपण वाचून घेऊ अजून. पहिले योहान याचा 5वा अध्याय वाचावा. पहिले योहान 5:9. पहिले योहान अध्याय 5:9. जर आपण माणसाची साक्ष स्वीकारतो देवाची साक्ष त्याहून काय आहे? अधिक मोठी आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. माणसाची साक्ष काय असते माहिती तुम्हाला? माणूस बाह्य रूप बघून म्हणतो हा खूप चांगला व्यक्ती आहे, याने मला खूप मदत केली, हा लोकांसाठी खूप काहीतरी करतो. ही माणसाची साक्ष झाली. ही कोणाची साक्ष झाली? माणूस ज्याला चांगलं म्हणेल जरुरी नाही की देव त्याला चांगलं म्हणेल. आमेन. आमेन. समजतंय मी काय सांगतोय? परत लक्ष द्या. ज्याला माणूस चांगलं म्हणतो त्याला देव चांगलं म्हणेलच असं नाही. हालेलुया. आणि ज्याला देव चांगलं म्हणतो त्याला माणूस चांगलं म्हणेलच असं नाही. सगळं उलट गणित आहे. आमेन. परत एकदा वाचा तेच वचन. जर आम्ही मनुष्याने दिलेली साक्ष स्वीकारतो. प्रॉब्लेम हाच आहे की आम्ही मनुष्याने दिलेली साक्ष स्वीकारतो, तर देवाने दिलेली साक्ष त्याच्या साक्षीहून अधिक महान आहे. माणसाच्या साक्षीपेक्षा कोणाची साक्ष मोठी आहे? देवाने दिलेली. आमेन. ज्याच्याविषयी परमेश्वर साक्ष देतो ना ती साक्ष महान आहे. हालेलुया. माणसं एखाद्याला खूप चांगलं म्हणत असतील ना म्हणून तुम्ही चांगलं म्हणू नका. लक्षात घ्या काय देव त्याला चांगलं म्हणतो का नाही? आमेन. काय देवाच्या दृष्टिकोनातून तो योग्य आहे का नाही? हालेलुया. एखादा मोठा सेवक, एखादा मोठा दास, एखादा अभिषिक्त सेवक ज्याच्याद्वारे चिन्ह चमत्कार होतात, हजारोंची पब्लिक आज त्यांच्या मागे जाते. हे मी तुम्हाला सांगतो ही माणसाची साक्ष आहे. पण काय परमेश्वर साक्ष देतो का त्या व्यक्तीबद्दल की हा माझा विश्वासू सेवक आहे? नीट लक्ष द्या. बायबल देवाचं वचन म्हणतं शेवटच्या काळी असे अनेक खोटे संदेश उठतील जे म्हणतील की मीच ख्रिस्त आहे. आमेन. जे माझ्या नावाने चिन्ह चमत्कार करतील आणि जे तुम्हाला फसवतील. पण प्रभू म्हणतो तुम्ही त्यांच्या मागे जाऊ नका. पण आज लोक जात आहेत. आज लोक काय करतायत? जात आहेत. कारण लोक साक्ष कोणाची ऐकतात? माणसाची. बोला कोणाची ऐकतात? माझ्या जीवनात काम झालं, आरोग्य भेटलं, हा आजार बरा झाला, ते बरं झालं. अरे मी म्हणतो जगात सुद्धा चमत्कार होतात. जगामध्ये जा तुम्ही त्या ठिकाणी भगत लोक पण चमत्कार करतात. जगामध्ये जा दुसऱ्या देवस्थानामध्ये पण चमत्कार बघून तुम्ही देवाला ओळखू शकत. मी नेहमी सांगतो एक उदाहरण लक्ष द्या. मोशेने जेव्हा फारो समोर उभा राहिला तर काठी खाली टाकली. काय झाला? काठीचा साप झाला. बोला काय झाला? फारोने म्हटलं बापरे टाळ्या वाजवा. याने काय केला? चमत्कार केला असं म्हटलं फारो नाही. फारोने काय केलं? त्याच्या शिपायांना सांगितलं जा जादूगारांना बोलून आणा. काय बोलला? कोणाला बोलून आणा? जादूगारांना. मिस्र देशातले जादूगार आले आणि त्या जादूगारांनी परत काय केलं? काठी घेतली आणि खाली टाकली. काय झाला त्याचा? दोघं चमत्कार कसे होते? कसे होते? सारखेच. बोला कसे होते? चमत्कारावरून ओळखू शकतात का देवाचा कोणता आणि सैतानाचा कोणता? ओळखू शकतात. कारण मोशेच्या काठीचा काय झाला? साप. जादूगारांनी काठी टाकली तिचा काय झाला? दोघं चमत्कार कसे आहेत? सारखे. चमत्काराने तुम्ही देवाला ओळखू शकत नाही. हालेलुया. मोशे कोणासोबत होता? जादूगारांसोबत. परमेश्वर कोणासोबत होता? जादूगारासोबत का मोशे सोबत? कोणासोबत? नीट लक्ष द्या. मोशेचं जीवन देवाला आवडणारं होतं म्हणून देव कोणासोबत होता? मोशे सोबत. मग जादूगारांसोबत कोण असेल? कोण असेल? सैतान. चमत्कार तो पण करतो. हालेलुया. विश्वासी लोकांनो या शेवटच्या दिवसामध्ये फार सावध राहा. नुसते चमत्कार पळत फिरू नका. हालेलुया. नीट लक्ष द्या. परत एकदा सांगतो
विश्वासी लोकांनी या शेवटच्या समयामध्ये फार सावध असण्याची गरज आहे. फक्त चमत्काराच्या नादी लागू, चमत्काराच्या मागे फिरू. चमत्कार सुद्धा आहे ना बायबल मधून बघायचे. कुठून बघायचे? प्रभू येशू ख्रिस्ताने कसे चमत्कार केले, त्याने लोकांना कसं आरोग्य दिलं, ते आरोग्य देण्यामागचं त्याचं कारण काय होतं, हे सगळे बायबल मध्ये बघा. ज्या वेळेस एक पक्षघाती व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताजवळ घेऊन आले आणि त्याला बाजेवर त्या ठिकाणी वरून खाली सोडण्यात आलं, तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने त्याला हात नाही लावला, त्याच्यासाठी प्रार्थना नाही केली. येशू ख्रिस्ताने म्हटलं, जा तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. काय म्हटलं येशू? जा तुझ्या पापांची क्षमा झाली. आणि बायबल म्हणतो तो बरा झाला. तो काय झाला? याचा अर्थ काय होतो की तुमचे आजार कशामुळे आहेत? पापामुळे. बघा कशामुळे आहेत? आज ज्या परिस्थितीत मनुष्य बंधनात पडलेला आहे ना, ज्या गुलामगिरीत पडलेला आहे, शारीरिक व्याधीमध्ये पडलेला आहे, तो कशामुळे पडलेला आहे? बोला कशामुळे? बायबल मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की मिस्री लोकांमध्ये जे आजार होते ना, ते इस्रायली लोकांमध्ये नव्हते. हालेलुया. पण बायबल मध्ये म्हटलेल्या अनुवादच्या पुस्तकामध्ये, जर तुम्ही माझी आज्ञा पाळली नाही तर तुमच्यावर मी मिस्रातले आजार पाठवील. कुठले आजार पाठवील? जे लोक देवाला ओळखत त्यांच्यामधले आजार मी तुमच्यामध्ये पाठवेल. देवाचं चलन. हालेलुया. जर ख्रिस्ती व्यक्ती आजारात आणि बंधनात असेल ना, याचा अर्थ आहे की आपण कुठेतरी चुकलेलो आहोत. समजतंय मी काय सांगतोय? आपण कुठेतरी काय आहोत? चुकलेलो आहोत. परमेश्वर कधीच निर्दोष व्यक्तीला त्रास होऊ देत नाही. आमेन. नीतिमानाचे प्रत्येक दिवस देवाने मोजलेले आहेत. नीतिमान प्रत्येक परमेश्वराच्या नजरेसमोर असतो. हालेलुया. योबाला सुद्धा हात लावण्याच्या अगोदर कोणाला परमिशन घ्यावी लागली? त्याची सैतानाला. कोणाकडून परमिशन घ्यावी लागली? देवा काय मी करू का त्याच्या जीवनामध्ये? काय परमेश्वराने म्हटलं हा, त्यावेळेस योबाला हात लावला. आमेन. सैतान तुमचं काहीच करू शकत नाही. कोणाच्या इच्छेशिवाय? देवाच्या. बोला कोणाच्या इच्छेशिवाय? देवाच्या इच्छेशिवाय. योबाला हात लावण्यासाठी त्याला परमेश्वराकडून परमिशन घ्यावी लागली. आमेन. त्यावेळेस सैतानाने योबाची परीक्षा पाहिली. लक्षात घ्या, जर तुम्ही विश्वासी लोक आहात ना, बायबल असं म्हणतो, जो तुला स्पर्श करतो तो माझ्या डोळ्याच्या बुब्बुळाला स्पर्श करतो. आमेन. हालेलुया. बायबल देवाचं वचन म्हणतं, मी तुला कुठं करून ठेवलंय? तळ हातावर. तुला कुठं करून ठेवलंय? तळ हातावर. बोलतात कुठं? कुठं? तळ हातावर. आमेन. विचार करा, आपण कोणाच्या तळ हातावर पडलेलो आहोत? देवाच्या. देवा. त्याच्या हातातून आपल्याला कोण काढेल? आमेन. त्याच्या हातातून आपल्याला कोण काढेल? त्याच्या हाताला कोण स्पर्श करेल? त्याच्या हाताच्या नादी कोण लागेल? आमेन. जर मी परमेश्वराच्या तळ हातावर कोरलेला आहे ना, तर सहज मला आजार होऊ शकत नाही. सहज माझ्या जीवनामध्ये संकट येऊ शकत नाही. कारण मी कोणाच्या हातात आहे? देवाच्या. बोला कोणाच्या हातात आहे? जर माझ्या जीवनामध्ये अडचणी समस्या येत आहेत ना, याला कारण मी आहे. बोला कोण आहे? मी. कारण मी कशात पडलो? पापात. बोला कशात पडलो? ह्या दिवसांमध्ये लोकांना आरोग्यापेक्षा पापक्षमेची गरज आहे. बोला कशी गरज आहे? पाप निघून गेले ना, आजार त्याच्या मागे निघून जातील. आमेन. माझ्यातले दोष निघून गेले ना, तर आजाराला माझ्या जीवनामध्ये जागा भेटणार नाही. हालेलुया. प्रॉब्लेम काय तुम्हाला माहितीये? आजार बरं होणं आपल्याला सोपं आहे. गेलं, पाणी शिपडलं, बरं वाटलं, झालं, बरं वाटलं, मला तेल बिल लावून दिलं की मला आरोग्य मिळालं, बस आपण त्याच्यातच खुश आहोत. पाप राहो किंवा जाओ, आपल्याला काही घेणं देणं नाही. प्रार्थनेचं तेल आणि पाणी लावल्यावर तुमचे आजार जाऊ शकतात, पण पाप शुद्ध होऊ शकत नाही. पाप क्षमेसाठी केवळ येशूचं रक्तच पाहिजे. आमेन. पाप क्षमेसाठी पश्चातापच पाहिजे. पाप क्षमेसाठी जुनं जीवन सोडलं पाहिजे. पाप क्षमेसाठी देवाला आवडणारं जीवन जगण्याची तयारी पाहिजे. जेव्हा या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये असतील ना, त्याच वेळेस आपल्या पापांची काय होईल? क्षमा. पण आपल्याला शॉर्टकट लागतो. मला काय लागतो? शॉर्टकट. कारण सहज जे भेटतं ते आपल्याला पाहिजे. ज्याच्यासाठी श्रम घ्यावे लागतील त्या गोष्टी मला नकोय. म्हणून आज गर्दीच्या गर्दी लोटते चमत्कार पाहिजे. कुठे जाती? चमत्कार पाहिजे. अरे चमत्कार होत आहे, अद्भुत काम होतंय, हा त्या ठिकाणी रोग बरे होत आहेत, लंगडे बरे होत आहेत, आंधळे बरे होत आहेत. मी म्हणतो चमत्काराला पाहून देवाला तुम्ही ओळखू शकत? तसे चमत्कार होऊ द्याचे बायबल मध्ये आहेत. येशू ख्रिस्त म्हणतो, जे तुम्हाला फुकट भेटले ते कसं द्या? फुकट द्या. बोला कसं द्या? जो व्यक्ती तुम्हाला विकत देत असेल ना, चमत्कार समजून घ्यायचा तो देवाकडून नाहीये. हालेलुया. माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने कधी मोकळं मागितला का? कधी कोंबडं मागितलं का? कधी पैसा मागितला का? माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने एखाद्या व्यक्तीला बरं केलं, त्याचा मोबदला कधी मागितला का? आणि एवढंच काय, जुन्या करारामध्ये नामान कोणी होता जो एलिशाकडे आला
बरं झालं. तो एलिशाकडे उभा राहिला आणि म्हणतो की मी तुझ्यासाठी पैसा, सोनं, चांदी, कपडे सगळं आणलेलं आहे, याचा स्वीकार कर. आमेन. आमेन. नामानाकडे मागितलं का एलिशाने? नाही. कोण देत होता? नामान स्वतःहून देत होता. एलिशाने घेतलं नाही. काय म्हणतो तो? तुझे हे दिवस त्याने तुझं ते तुलाच ठेव. हालेलुया. तुझं कोणाला ठेव? तुलाच ठेव. तुझा 1 रुपया सुद्धा मला नकोय. हालेलुया. हे आहे देवाचं वचन आणि हे आहे देवाचे चमत्कार. हालेलुया. अरे डॉक्टर पैसे का घेतो पेशंट कडून? डॉक्टर पेशंट कडून पैसे का घेतो? कारण त्यांनी एमबीबीएस साठी काय खर्च केला? पैसा. बोला मला काय? त्यांनी रात्रंदिवस काय केलेला असतो? अभ्यास. बोला काय केलेला असतो? रात्रंदिवस श्रम घेतलेले असतात. 4-4, 5-5 वर्ष त्या ठिकाणी तो अभ्यास केलेला असतो आणि पाण्यासारखा पैसा खर्च केलेला असतो. मग तो फुकट घेईल का तुम्हाला? फुकट का तुम्हाला? मग तो काय घेतो तुम्हाला? पैसा. बरं करण्यासाठी काय घेतो? पैसा. हालेलुया. कारण डॉक्टरने ते मिळवलेलं आहे ना, म्हणून तो तुमचा पैसा घेतो. हालेलुया. पण मला एक सांगा, येशूच्या नावाचे चमत्कार होतात ते तुम्ही मिळवलेले नाही. ते सामर्थ्य तुम्हाला तुमच्यामुळे नाही, ते कोणामुळे आहे? येशूमुळे. कोणी रक्त सांडलं? येशूने. कोणी फटके खाल्ले? येशूने. कोणी खिळे सहन केले? येशूने. कोणी काट्याचा मुकुट सहन केला? येशूने. कोणी शिव्या, निंदा, श्राप सहन केला? येशूने. वधस्तंभावर खोल लटकवला गेला? सगळं त्याने केलेलं आहे. तुम्हाला पैसे घेण्याचा काहीच अधिकार नाही. हालेलुया. सगळे श्रम प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले, सगळं कार्य प्रभू येशू ख्रिस्ताचे. मनुष्य त्याच्या रक्ताला विकू शकत नाही. हालेलुया. तेलाची बाटली विकू शकत ना, पाण्याची बाटली विकू शकत. आमेन. कारण येशूने रक्त कसं सांडलं? फुकट. मला कसं? पैसे घेतले त्याने? मागितले त्याने? नाही. त्याने फुकट दिले. जो कोणी त्याच्या रक्ताचा बाजार करेल ना, परमेश्वर त्याचा हिशोब घेईल. आमेन. प्रॉब्लेम ही आहे, अडचण ही आहे, आपल्याला शॉर्टकट लागतं. भेटतंय ना, कोण विचार करतो, कोण देते, काही गेलं नाही ना. हे शेवटच्या काळाची लक्षणं आहे. बोला, ही कोणती लक्षणं आहे? प्रभूला माहितीये की असेच लोक, अनेक लोक भटकतील, बहतील, नको त्या ठिकाणी नको त्या गोष्टींच्या मागे लागतील. प्रियांनो, म्हणून सावध असा. हालेलुया. अर्पणापेक्षा अर्पण करणाऱ्याला महत्व आहे नवीन करारामध्ये. आमेन. ज्याच्याद्वारे कार्य होत आहे ना, त्याला महत्व, त्याच्या कार्याला महत्व देऊ नका. त्याचं जीवन कसं आहे ते बघा. आमेन. हालेलुया. मी लाख तुम्हाला देवाचं वचन शिकवत असेल, पण माझ्या ठाई जर पाप असेल ना, तर अजिबात माझ्याप्रमाणे चालू नका. लक्षात घ्या. समजतं मी काय सांगतोय? माझं जीवन जर चांगलं असेल तर त्याचा फायदा मला होणार आहे, अन्यथा होणार नाही. कितीही सेवा केली, पण जर स्वतः माझं जीवन देवाला आवडणार नसेल ना, तर या गोष्टीचा मला स्वतःला सुद्धा काही फायदा होणार नाही. सेवा करताना माझं जीवन देवाला आवडणार असलं पाहिजे. आमेन. तर त्या सेवेचा मोबदला परमेश्वर मला देईल, अन्यथा देणार नाही. हालेलुया. हे आहे देवाचं वचन. प्रियांनो, परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जा. आमेन. देवाची साक्ष आहे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल. प्रभू येशू ख्रिस्ता देवाची साक्ष मान्य करा, माणसाची साक्ष मान्य करू नका. परत एकदा ते वचन वाचा. पहिली योहान 5. जर आम्ही मनुष्याने दिलेली साक्ष स्वीकारतो, तर देवाने दिलेली साक्ष त्याच्या साक्षीहून अधिक महान आहे. अधिक महान आहे. मत्तई सुवर्तमान 17 अध्याय 1-5 वचन. मत्तई 17 वचन 1-5. मग 6 दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपल्या बरोबर घेतले व त्यांना एका उंच डोंगरावर एकांती नेले. तेव्हा त्यांच्या देखत त्याचे रूप पालटले, त्याचे तोंड सूर्यासारखे प्रकाशले आणि त्याची वस्त्रे पांढरा प्रकाशासारखी पांढरी शुभ्र झाली. तेव्हा पहा, मोशे व एलिया हे त्याच्याशी बोलत असताना त्यांना दिसले. पेत्र येशूला म्हणाला, प्रभू, येथे असणे हे आपल्यासाठी बरे आहे. आपली इच्छा असेल तर मी येथे 3 मंडप करतो, एक आपल्यासाठी, एक मोशेसाठी व एक एलियासाठी. तो बोलत आहे तो पहा, इतक्यात एका तेजस्वी मेघाने त्यांच्यावर सावली केली आणि त्या मेघातून अशी वाणी झाली. आता एक वाणी झाली. लक्षात घ्या, ही देवाने दिलेली साक्ष आहे. हालेलुया. स्वर्गातून एक वाणी झाली, हा माझा प्रिय पुत्र आहे. हा म्हणजे येशू माझा काय आहे?
प्रिय पुत्र आहे, याच विषयी मी संतुष्ट आणि आहे. त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. याचे तुम्ही ऐका. कोणाची ऐका? येशूची येशूची. ऐका. बोला, कोणाची ऐका? येशूची. ही कोणाची साक्ष आहे? देवाची. देवाची. कोणाबद्दल? येशूबद्दल. बोला, कोणाबद्दल? येशूची. जगात प्रभूने दुसऱ्या कोणाबद्दलच साक्ष दिली नाही. हालेलुया. हालेलुया. फक्त साक्ष कोणाबद्दल दिली आहे? परमेश्वराने. येशूबद्दल. येशूबद्दल. ही कोणाचं ऐका? येशूचा. माझं सुद्धा ऐकू. कोणत्या सेवकाचं ऐकू? कोणाचं ऐका? येशूचा. येशूचं. जो देवाचा दास येशू जे शिकवतो ते शिकवेल ना तेच ऐका. आमेन. आमेन. जो देवाचा दास बायबल जे शिकवतो तेच ऐका. हालेलुया. बायबलच्या बाहेर जाऊन मी कोणत्या गोष्टी शिकवत असेल तर माझं सुद्धा ऐकू नका. कारण बायबल मध्ये एकाच व्यक्तीबद्दल देवाने साक्ष दिली आहे आणि तो कोण आहे? येशू. आमेन. आमेन. देवच म्हणतो याची तुम्ही ऐका. हालेलुया. हालेलुया. बाकी कोणी कितीही मोठा होऊ द्या तरी सुद्धा जर तो देवाच्या वचनाप्रमाणे नसेल त्याचं ऐकू नका. जर देवाच्या वचनाच्या बाहेर जाऊन कोणत्या गोष्टी करत असेल त्याचं ऐकू, कितीही चिन्ह चमत्कार होत असतील तरी त्याचं ऐकू नका. पण जो वचनाला धरून जगतोय चालतोय ना त्याचं आमेन. आमेन. कारण त्याच्याबद्दल कोणी साक्ष दिली? देवाने. देवाने. हालेलुया. 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 ती साक्ष आपण मान्य केली पाहिजे. आमेन. आमेन. कारण परमेश्वराची इच्छा आहे त्याचंच तुम्ही ऐका. आमेन. आमेन. कारण तोच योग्य आहे. एक वचन वाचून घेऊ आपण. मला वाटतं इब्री लोकांचं प्रकारावर इब्री लोकांचं 8वा अध्याय 7वा अध्याय आणि 26 वचनापासून पुढे वाचा. इब्री लोकांचं 7वा अध्याय वचन 26 पासून पुढे. तर असाच प्रमुख याजक तर असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते. आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, तो कसा? पवित्र. पवित्र, निष्पट, निष्कपट, निष्कलंक, निष्कलंक, पाप्यांपासून वेगळा पाप्यांपासून वेगळा व आकाशापेक्षा अधिक उंच केलेला आहे. आकाशापेक्षा अधिक उंच केलेला आहे. हालेलुया. हालेलुया. येशूबद्दल काय म्हटलेलं बघा, असाच प्रमुख याजक आपल्याला असणं गरजेचं आहे. आमेन. आमेन. जो निष्कपट, निष्कलंक, ज्याच्या काही कोणताच दोष नाही आणि ज्याला आकाशापासून काय केलेलं आहे? उंच. उंच केलेलं आहे. आमेन. आमेन. याचा अर्थ अर्पण करणाराच योग्य असला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. तर ते याचकाच्या अर्पणाला अर्थ आहे, अन्यथा त्याला अर्थ नाही. कारण पुढे वचनात काय लिहिले वाचा. त्याला त्या प्रमुख याजकांप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापांसाठी जगातल्या याचकांना काय करावं लागतं? जगातल्या सेवकांना काय करावं लागतं? पहिले स्वतःच्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी प्रतिदिवशी, मग लोकांच्या पापांसाठी रोज प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे अगत्य नाही. यज्ञ करावे लागतात. यज्ञ करावे लागतात. पुढे कारण त्याने स्वतःला अर्पिले तेव्हा, पण येशूचं तसं नाहीये. येशूने जेव्हा स्वतःचं जीवन अर्पण केलं तेव्हा हे एकदाच केले. त्याने असं जीवन अर्पण केलं की ते पवित्र होतं. हालेलुया. हालेलुया. चला एक वचन वाचू अजून आपण. लूकपुरुष वर्तमान याचा 22वा अध्याय. लूकपुरुष वर्तमान याचा 22वा अध्याय वचन 19 पासून 19 आणि 20. नंतर त्याने भाकर घेऊन, आता नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना प्रभू भोज दिला. बायबल असं म्हणतं, नंतर येशूने भाकर घेऊन उपकार स्तुती करून उपकार स्तुती करून ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, आणि आपल्या शिष्यांना ती भाकर देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे, हे माझे काय आहे? शरीर आहे, जे तुम्हासाठी दिले जात आहे. जे तुम्हासाठी दिले जात आहे. आमेन. आमेन. येशू ख्रिस्ताने भाकरच्या रूपात काय दिलं? स्वतःचं शरीर. शरीर. मला काय दिलं? मला एक सांगा, जर येशू स्वतःचं शरीर अर्पण करतोय आणि शिष्यांना म्हणतोय तुम्ही खा कारण याच्यामध्ये जीवन आहे, याचा अर्थ त्याचं शरीर कसं होतं? पवित्र. पवित्र. बोला कसं होतं? पवित्र. हा. आणि रक्त पवित्र तेव्हाच राहील जेव्हा काय पवित्र राहील? शरीर. शरीर. कारण रक्ताला कोण तयार करतो? शरीर. बोला, रक्ताला कोण तयार करतो? शरीर. हा. तुम्ही अन्न खाता आणि ते अन्न कुठे जातं? आपल्या पोटामध्ये. आणि रक्त कुठे तयार होतं? तिथंच. हालेलुया. लक्षात घ्या, शरीर नाही, रक्त शरीराला तयार नाही करत. लक्षात घ्या, काय तयार करतं? शरीर रक्ताला तयार करतं. हालेलुया. हालेलुया. मग शरीर जर रक्ताला तयार करतं तर रक्त पवित्र असण्यासाठी काय पवित्र असलं पाहिजे? शरीर. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने पहिले काय केलं? शरीर. भाकर तोडली आणि शिष्यांना दिली आणि म्हटलं, हे खा, हे माझं काय आहे?
आमेन. आमेन. याचा अर्थ त्यांनी शरीराने कोणतंच पाप केलं नव्हतं. विचाराने कोणतंच पाप केलं नव्हतं. नाही. आमेन. याला म्हणतात अर्पण करणारा बी पवित्र आणि अर्पण सुद्धा पवित्र. हालेलुया. हालेलुया. शरीर त्याला द्यायचं आहे ना, ते देण्यासाठी त्याने पहिल्या दिवसापासून तर 33.5 वर्षापर्यंत त्या शरीराला त्याने काय ठेवलं? पवित्र. तुला काय ठेवलं? पवित्र. पवित्र. नवीन करारात तुम्ही आणि मी जगतोय. तुम्हाला अर्पणांकडे देव बघत नाही, अर्पण करणाऱ्याकडे परमेश्वर बघतो. हालेलुया. लक्ष द्या स्वतःच्या शरीराकडे. आमेन. शरीराने पाप करू नका. कोणतंच पाप करू नका ज्याच्याने तुमचं शरीर खराब. हालेलुया. कारण आत्मा कुठे राहतो? शरीर. कुठे राहतो? शरीरामध्ये. आमेन. जर तुमचं शरीर पापात पडलं तर त्याचा परिणाम कोणावर होतो? आत्म्यावर. कोणावर होतो? आत्म्यावर. आत्म्यावर. जे तुम्ही शरीराने करा त्याचा परिणाम तुमच्या आत्म्यावर होतो. लक्षात घ्या, आत्म्याला काहीच पाप करता येत नाही. पाप कोणाला करता येतो? शरीराला. दारू कोण पितं? शरीर. तंबाखू कोण खातं? शरीर. शिव्या कोण देतं? शरीर. व्यभिचार कोण करतं? शरीर. खोटं कोण बोलतं? शरीर. चोऱ्या कोण करतं? मर्डर कोण करतं? शरीर. सगळ्या गोष्टी कोणाद्वारे होतात? शरीर. आत्म्याने पाप होत. पाप कोण करतं? शरीर. शरीर. हालेलुया. वाईट कोण बघतं? शरीर. वाईट कोण ऐकतं? निंदा कोण करतं? सगळं शरीर करतं. हालेलुया. सगळे पाप शरीराने होतात, पण त्याचे परिणाम कोणाला भोगावे लागतात? आत्म्याला. बोला कोणाला? हे तर 60-70 वर्षाने मरणार आहे शरीर, पण तुम्हाला माहिती आहे सार्वकालिक नरक कोणाला देऊन जाणार आहे ते? आत्म्याला. बोला कोणाला? म्हणून जपणं कोणाला गरजेचं आहे? पहिले सगळ्यात पहिले कोणाला जपणं गरजेचं आहे? शरीराला. आमेन. पाप करण्याचा मेन जागा तुमचं शरीर आहे आणि त्याच्यानेच तुमचा आत्मा दूषित होतो. हालेलुया. येशू ख्रिस्ताने सर्वात अगोदर भाकर फोडली. याचा अर्थ काय दिलं त्यांच्या हातामध्ये? शरीर. पहिल्या दिवसापासून तर 33.5 वर्षापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं शरीर कसं ठेवलं? बोला कसं ठेवलं? आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत पवित्र ठेवायला लावलं तरी जमणार नाही. भले मी दारू पित नाही, भले मी तंबाखू खात नाही, भले मी विचार करत नाही, चोऱ्या करते, मर्डर करत नाही, तरी सुद्धा असे काही पाप आहेत जे कळत न कळत आपल्या जीवनात होतात की नाही? असा देव माणूस कोणी आहे का इथं की जो म्हणेल मी आजपर्यंत पापच केलं नाही किंवा दिवसभरात माझ्याकडून काही चूक होत नाही? आहे का तुम्ही? असेल तर सांगा, तुमचे पाय धुतो मी. आहे का? आहे का? मी सुद्धा गॅरंटी घेणार नाही, कारण मला माहिती मी मनुष्य आहे. हालेलुया. हा फरक की आपल्यामध्ये आणि येशू ख्रिस्तामध्ये. आमेन. पहिल्या दिवसापासून निर्दोष होता शेवटच्या दिवसापर्यंत. आमेन. या शरीराला त्याने पापात ठेवलं नाही, पवित्र. किती अद्भुत गोष्टी आहेत. आमेन. हे आहे ख्रिस्ती जीवन. जर ख्रिस्ती जीवन जगायचं आहे ना तर त्याला बघा. कोणाला? येशूला. जो येशूला बघितलं, ज्याने येशूला ओळखता आलं ना, मी तुम्हाला सांगतो तो खरा ख्रिस्ती. हालेलुया. नुसता चर्चला येणारा व्यक्ती ख्रिस्ती बनू शकत, ज्याचा बाप्तिस्मा झाला तो ख्रिस्ती होऊ शकत, ज्याला ख्रिस्ती गाणे म्हणता येतात तो ख्रिस्ती होऊ शकत, जो ख्रिस्ताप्रमाणे जगायला लागला तो काय आहे? ख्रिस्ती. आमेन. ज्याला ख्रिस्त कळला तो खरा ख्रिस्ती, ज्याचं जीवन ख्रिस्ताप्रमाणे आहे तो खरा ख्रिस्ती. हालेलुया. आणि ख्रिस्त असा आहे ज्याने शरीराला सुद्धा पापात पडू दिलं नाही आणि त्याने भाकर तोडलेली म्हटलं, हे खा, हे माझं शरीर आहे जे तुमच्यासाठी मोडलं जाते. पुढे वाचा. माझ्या आठवणीसाठी हे करा. माझ्या आठवणीसाठी हे करा. हालेलुया. हा प्रभू भोज ज्यावेळेस तुम्ही घेतायत ना, लक्षात घ्या, करायचं म्हणून करू नका. कोणाची आठवण करा? येशूची. कोणाच्या आठवणीसाठी करा? येशूच्या. समजते मी काय सांगतोय? जेव्हा हातामध्ये तुम्ही भाकर घेतात ना, ही भाकर तोडून जेव्हा देवाचा दास तुमच्या हातामध्ये देतो ना, तर नुसतं चपाती म्हणून खाऊ नका, नुसती भाकर म्हणून खाऊ नका, पण हे येशूचं काय आहे? शरीर. बोला काय आहे? याच्यामध्ये कोणताच पाप नाही, कोणताच दोष नाही. जेव्हा तुमच्या हातामध्ये ते भाकरीचं तुकडं पडतं ना, तर तिला भाकर म्हणून बघू नका. ते येशूचं काय आहे? शरीराचं तुकडा. हालेलुया. हालेलुया. नीट लक्ष द्या. जेवढे आई बाप इथं बसलेले आहेत, मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो. जर तुमचा मुलगा किंवा मुलगी छोटी आहे, लहान आहे, त्याचा एक बोट तोडून तुमच्या हातात ठेवला तर काय वाटेल तुम्हाला? तुमच्या डोळ्यासमोर जर त्याचा बोट असा तोडला आणि तुमच्या हातात दिला म्हटलं खा, तर तुम्ही खाल का? खाल का? का बरं? तो कोणाचा आहे? तो बोट कोणाचा आहे? तुमच्या. तुम्ही तोडताना बघू शकता
नाही. तुम्ही त्याचं रक्त वाहताना बघू शकता? तुम्ही त्या तुकड्याकडे नजर लावू शकता? नाही. का? तो कोणाचा तुकडा आहे? माझ्या मुलाचा किंवा मुलीचा. तुम्ही तो बघू शकत, खाऊ शकत? मग येशूचं मांस इतकं सहज कसं खा? ती भाकर जेव्हा तुमच्या हातामध्ये प्रत्येक प्रभू भोजनाला दिली जाते, तुमच्या गळ्यात कशी उतरते इतके सहज. कारण तुम्हाला माहिती आहे मागचं कारण काय? तुम्ही भाकर म्हणून खाता, तुम्ही शरीर म्हणून खात. ज्या दिवशी तुम्हाला हे कळेल ना की माझ्या हातात जे दिलेलं आहे ना ते येशूचं शरीर आहे, ती भाकर नाही, तेव्हा तुम्हाला कळेल की त्याला काय त्रास झाला, देवाला काय त्रास झाला असेल जेव्हा त्याच्या एकुलत्या एका पुत्राला या खांबावर खीळ ठोकले जात होते. विचार करा, जेव्हा परमेश्वर स्वर्गातून बघत असेल की माझा एकुलता एक मुलगा ज्याने काहीच पाप केलेलं नाही, ज्याची एक पण चूक नाही, अरे पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत त्याने एक पण पाप केलेलं नव्हतं. फक्त पाप कोणी केलं? मी. कोणी केलं? आपण बोला, कोणी केलं? मी केलं. कोणी केलं? शिक्षा कोणाच्या पापांबद्दल होती? ज्यावेळेस तुमच्या आणि माझ्या पापांबद्दल येशू ख्रिस्ताला खिळे ठोकले जात असतील, पुराणी खिळे, तर विचार करा देव बाप कसा बघत असेल. त्याला काय वाटत असेल की माझा एक मुलगा ज्याने काहीच केलं नाही, अरे याने तर लंगड्यांना बरं केलं होतं, याने आंधळ्यांना आरोग्य दिलेलं होतं, मेलेल्यांना जिवंत केलं होतं, विधवा बाईला रडताना पाहिलं तर त्या विधवेच्या मुलाला याने जिवंत केलं. काय पाप केलं होतं प्रभू येशू ख्रिस्ताने की त्याला वधस्तंभावरची शिक्षा द्यावी? अरे सोपी शिक्षा नव्हती. विचार करा, तुमच्या लेकराला तुम्ही काटा टोचाल? हाताला काटा टोचाल? सुई टोचाल? अरे एवढंच काय, डॉक्टर जेव्हा इंजेक्शन देतो आपल्या लेकराला तरी आपण आपले डोळे बंद करून घेतो. करतात का नाही? करतात का नाही? मग इथं देव बाप कोणाला पाहत होता? स्वतःच्या मुलाला काय ठोकताना? खिळे. बोला, काय ठोकताना? खिळे ठोकताना. कोणाच्या पापांसाठी? आपल्या. बोला, कोणाच्या? कुऱ्हाडी खिळा. एकच मारल्यावर घुसतो का मध्ये? एकच खिळा ठोकला तर मध्ये जातो का? मग कितीदा मारावा लागतो? अनेकदा, जोपर्यंत पूर्ण मध्ये जात. विचार करा, येशू ख्रिस्ताला जेव्हा झोपवलेलं होतं ना त्या लाकडावर, तर पाय ठेवला असेल एका हातावर आणि त्यांनी जेव्हा कुऱ्हाडी खिळा पहिल्यांदा मारला असेल ना, तो पहिले हातात घुसला. कशात घुसला? पहिल्याच ठोक्यामध्ये. दुसरा ठोका मारला असेल तर थोडा लाकडात शिरला. जोपर्यंत खिळा पूर्ण घुसत नाही, ते काय मारत होते? फटके मारत होते त्याला याच्याने. विचार करा, प्रत्येक फटक्याला येशूचा जीव काय म्हणत. आणि हे कोण बघतोय? हे कोण बघतोय? देव कोणासाठी सहन करतोय? देव येशू ख्रिस्ताचं मरण कोणासाठी सहन करतोय? बोला, माझ्यासाठी. बोला सगळ्यांनी, माझ्यासाठी. देवाला एका क्षणामध्ये, नोहाच्या वेळेस परमेश्वराने जशी सृष्टी नष्ट केली ना, एका क्षणात देव नष्ट करू शकत होता, पण देवाने कोणासाठी सहन केलं? कोणासाठी गप्प राहिला परमेश्वर? माझ्यासाठी. बोला, कोणासाठी? माझ्यासाठी. दोघं हातांमध्ये खिळे ठोकले गेले, दोघं पाय एकावर एक ठेवून आरपार खिळा ठोकला गेला. विचार करा, काट्यांचा मुकुट डोक्यामध्ये असा ठेवला नाही, काय केला? रोवला गेला. बोला, काय ठेवला म्हटलंय का बायबल मध्ये? नाही. काय केला गेला? जेव्हा तो काट्यांचा मुकुट असा ठेवला ना, तर त्यांनी वरून खचकन दाबला, तर काटे कुठे शिरले? डोक्यात. बोला, कुठे शिरले? हे कोणासाठी सहन केलं? तो येशू ख्रिस्ताने. तुमच्या लेकरांना साधा काटा टोचला तर तुम्ही बघू शकत नाही. देव स्वतःच्या एकुलत्या एका पुत्राला बघत होता, त्याचं सगळं शरीरातून रक्त वाहत होतं. काय वाहत होतं? रक्त वाहत होतं. येशू म्हणतो, ही जी भाकर मी तोडून तुम्हाला दिली, हे माझं काय आहे? शरीर आहे. बोला, काय आहे? शरीर. किती फटके मारले होते येशू ख्रिस्ताला? 41. बोला, किती? रोमन सैनिकांकडे जे चाबूक होते ना, त्याला खिळे होते. काय होते? असे वाकडे खिळे लावलेले होते. जेव्हा एक चाबूक मारायचे ना, तर पूर्ण चाबूक जो होता तो पाठीमध्ये रुतायचा, अटकून जायचा. मग ते खिळे घुसले का ते मोठ्याने ओढायचे, तर एवढा मांस निघून यायचं पाठीत. असे किती मारले? त्याची सगळी पाठ उघडली गेलेली होती. पाठीमध्ये मांस राहिलेलं सगळं काढून टाकलेलं होतं. ह्या पाठीवर येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर खेळलं गेलं. याच पाठीने त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी क्रूस वाहिलं. हालेलुया. विचार करा, त्याच्या बापाला काय वाटलं असेल. आणि त्याच शरीराचा तुकडा तुमच्या हातामध्ये. समजते मी काय सांगतो? त्याच शरीराचा तुकडा प्रभू भोजच्या दिवशी तुमच्या हातात. नुसतं भाकर म्हणून गिळू नका, तर त्याला काय समजा, येशूचं काय आहे? शरीर. जेव्हा शरीर म्हणून तुम्ही खाल्ला, तुमच्या घशातून खाली जाणार, तुम्ही त्याला चावू शकणार. तुम्ही सहज चावतायत का? कारण तुम्हाला किंमत नाहीये. स्वतःच्या लेकराचं बोट तोडा, हातात ठेवा, मग तुम्हाला कळेल. विचार करा, पित्याने एका पुत्राचं त्याचं शरीर तुम्हाला आणि मला देऊन टाकलं. हालेलुया. ज्या दिवशी प्रभू भोज या मनाने तुम्ही घ्याल, त्या दिवशी तुम्ही आशीर्वादित पाहाल. अन्यथा होणार. अनेक मंडळांमध्ये ते
चिप्स माग, ते गोल गोल सफेद रंगाचे, माहिती का तुम्हाला? प्रभू भोज देतात. हा, त्या चकल्या वाटल्या जातात. अजिबात काही जर चुकीच्या गोष्टी करू नका. का? कारण बायबल मध्ये म्हटलेले भाकर दिली येशूने. काय दिली? भाकरीच्या मागे तथ्य आहे की एक दाणा मरतो, तो पुन्हा उगवतो, त्याचे दाणे तयार होतात, ते दळले जातात, चुरले जातात, त्याला मळलं जातं, तव्यावर त्या ठिकाणी शेकलं जातं, असं येशूचं जीवन होतं. आमेन. म्हणून ती भाकर दिली गेली. म्हणून भाकरच घ्या, अशा चकल्या वाटू नका प्रभू भोज मध्ये. ते येशूचं शरीर नाहीये. आमेन. जोपर्यंत त्याचं मर्म तुम्हाला कळत नाही ना, तोपर्यंत प्रभू भोज घेऊन तुम्ही आशीर्वादित होऊ शकत नाही. हे आहे येशूचं शरीर जे पवित्र होतं, तरी ते तुमच्या आणि माझ्यासाठी धरलं गेलं. जेव्हा हातामध्ये भाकर घ्याल ना, आज प्रत्येकाने जेव्हा तुम्ही प्रभू भोज घ्याल, अजिबात इकडे तिकडे बघू नका. जेव्हा हातामध्ये भाकरीचा तुकडा येईल, डोळे बंद करून एकच विचार करा की हे येशूचं काय? शरीराचं तुकडं माझ्या हातात. आणि हे कोण बघतोय? कोण बघतोय? स्वतः येशू पण आणि अजून देव. कोण बघतोय? तुम्ही जे खाताय ते भाकर नाहीये, ते काय? येशूचं. आमेन. पुढे वाचा पटकन ते वाचा. त्याचप्रमाणे त्यांचे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. हा प्याला माझ्या रक्तात झालेला नवा करार आहे, जो तुमच्यासाठी ओतला जात आहे. रक्त कोणासाठी ओतलं जाते? मला कोणासाठी ओतलं जाते? येशूचं रक्त पवित्र का होतं? कारण त्याचं काय पवित्र होतं? शरीर. मला काय? म्हणून त्याने ते रक्त तुमच्या आणि माझ्यासाठी ओतलं. आता नीट लक्ष द्या. जर एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याचं रक्त वाहून गेलं, तर तुम्हाला माहिती डॉक्टर त्याला काय द्यायला लावतात? रक्त. मला काय द्यायला लावतात? कोणाचं पण रक्त कोणाला पण चालतं का? नाही. मग डॉक्टर काय करतात? रक्त तपासतात. काय करतात? रक्त तपास. रक्तामध्ये ग्रुप असतात. काय असतात? ए, बी, AB पॉझिटिव्ह, O पॉझिटिव्ह. बरोबर आहे ना? हे 4-5 रक्त गट आहेत जे डॉक्टर तपासतात. जर ए वाला व्यक्ती असेल तो पेशंट, तर त्याला कोणतं रक्त लागेल? एच लागेल किंवा O पॉझिटिव्ह लागेल. दुसरं चालणार. दुसरं रक्त जर त्याला दिलं तर काय होईल? तो जगणार नाही, उलट काय होईल? मरून जाईल. काय होईल? कारण ते रक्त त्याच्याशी मॅच करणार नाही. जेव्हा चुकीचं रक्त तुमच्या शरीरात चढवलं जातं तर त्याचं पॉइझन होतं. काय होतं? रिॲक्शन होतं. उलट शरीराला त्याचा त्रास व्हायला लागतो आणि वाचणारा व्यक्ती काय होऊ शकतो? मरू शकतो. समजते मी तुम्हाला काय सांगतोय? म्हणजे रक्त कोणतं दिलं जातं? जे तुमच्या शरीरामध्ये आहे, जे तुमच्या शरीराला काय होईल? मॅच. समजते मी काय सांगतोय? जेव्हा तुम्ही प्रभू भोजच्या दिवशी काय पितात? द्राक्षरस. मला काय पितात? बायबल काय म्हणतं? हे काय? माझं रक्त, जे कोणासाठी ओतलं जाते? बरं, येशूचं रक्त कसं आहे? पवित्र. कसं आहे? जर येशूचं पवित्र रक्त तुमच्या शरीरामध्ये जाईल तर तुमचं शरीर आणि रक्त कसं असलं पाहिजे? जर तुमच्यात पवित्रता असेल तर ते तुमच्याशी मॅच होईल. जर नसेल तर ते तुमच्याशी मॅच होणार नाही. मग ज्याचा तुम्हाला फायदा व्हायला पाहिजे त्याचा काय होईल? तुम्हाला तोटा. मला काय होईल? तंबाखू खाणं, बिश्री घासणं, तपकीर लावणं, दारू पिणं, व्यभिचार करणं, खोटं बोलणं, चोऱ्या लबाड्या करणं, या सगळ्या गोष्टी जर तुमच्या जीवनामध्ये असतील तर लक्षात घ्या, येशूचं पवित्र रक्त तुमच्या रक्ताशी मॅच होणार नाही. म्हणजे त्याचा आपल्याला फायदा होणार. पण जर तुमचं जीवन पवित्र असेल तर नक्कीच ते रक्त तुम्हाला आशीर्वाद देईल. आमेन. 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 म्हणून पाप आपल्या जीवनामध्ये जर असेल ना, पश्चाताप करा, सोडून द्या आणि मग ते रक्त. आमेन. तर ते तुम्हाला आशीर्वादित नाही करणार, उलट ते तुम्हाला काय करून टाकेल? शापित करेल. मला काय करेल? चला एक वचन वाच. आपण प्रभू भोजकडे जाणार आहोत. करिंथरास पहिले पत्र याचा 11वा अध्याय. करिंथरास पहिले पत्र याचा 11वा अध्याय. सत्तावीस वर्षापासून पुढे वाचा. पहिले करिंथ 11:27 पासून. म्हणून जो कोणी अयोग्य रीतीने प्रभूची भाकर खाईल किंवा तो प्याला पिईल तो प्रभूच्या शरीराविषयी आणि रक्ताविषयी दोषी ठरेल. म्हणून मनुष्याने स्वतःची परीक्षा करावी. बोला, कोणाची परीक्षा करावी? कोणाची? एकमेकांची नाही. बोला, कोणाची? हा पापी आहे, तो पापी आहे, तो चुकतो, हे असं करतो, तो तसं करतो, याला द्यायलाच नको, त्याने घ्यायला
ज्ञानात सोपायचं नाही, कोणी स्वतःची परीक्षा करायची. आमेन. आमेन. बायबल देवाचं वचन म्हणतं की ज्या वेळेस व्यभिचारी स्त्रीला दगडमार करण्यासाठी ते घेऊन आले, येशूने काय म्हटलं? ज्याने काहीच पाप केलं नसेल त्याने पहिला दगड मारला. हालेलुया. हालेलुया. मारला कोणी? नाही. मारला का? कारण सगळे लोक काय होते? पापी. पापी. एकमेकांना दोष देण्याचा अधिकार तुमचा नाही. तुम्हाला नाही. एकमेकांचा न्याय करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. स्वतःची परीक्षा करा. आमेन. आमेन. प्रभू घोष घेताना स्वतःचे पाप बघा की मी कुठे चुकलो, क्षमा मागा, पश्चाताप रडा, देवाजवळ तुम्हाला सांगतो क्षमा करा. आमेन. आमेन. स्वतःची परीक्षा करावी आणि नंतर त्या भाकरीतून खावे. पहिले स्वतःची परीक्षा करावी, मग त्या भाकरीतून खावे व त्या प्यालातून व प्यावे. त्या प्याल्यातून प्यावे. कारण जर तो प्रभूच्या शरीराचा अर्थ न जाणता जर तुम्ही प्रभूच्या शरीराचं मर्म अर्थ न जाणता ती भाकर खातो, ती भाकर खातो व पितो, प्याला पितो, तर तो खाण्याने आणि पिण्याने स्वतःवर दंड ओढावून घेतो. काय ओढून घेतो? बऱ्याच लोकांना वाटतं प्रभू भोज घेतं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. चांगली आहे नक्कीच. कोणासाठी? ज्याचं जीवन पवित्र आहे. आमेन. ज्याला त्याचं मर्म माहिती, ज्याला त्याचं गांभीर्य माहिती ना, त्याला देव आशीर्वादित करतो. पण जर एखादा व्यक्ती चुकीच्या पद्धतीने घेतो, बायबल म्हणतो तो स्वतःवर दंड ओढून घेतो. काय करतो? स्वतःवर दंड ओढून घेतो. का? कारण देवाच्या एकुलत्या एक पुत्राचं शरीर तुम्ही खाताय आणि त्याचं रक्त तुम्ही पिताय चुकीच्या पद्धतीने. हालेलुया. ज्या तोंडाने तंबाखू खातो, ज्या तोंडाने दारू पितो, त्याच तोंडाने जर प्रभूचं रक्त आणि प्रभूचं शरीर जर खात असेल, या तोंडाने ज्याच्याने तू शिव्या देतो, त्याच्याने जरी पवित्रता तू तोंडामध्ये टाकत असेल ना, नक्कीच परमेश्वर त्याचा दंड तुला देतो. हालेलुया. हालेलुया. याच कारणामुळे तुम्हातील अनेक जण आजारी आहेत. आणि हेच कारण आहे की तुमच्यातले बरेच लोक काय आहेत? आजारी. अरे येशूचं शरीर आणि रक्त आपल्याला आजारापासून मुक्त करतं. केव्हा? जेव्हा मी पवित्र असेल, मला मी पश्चाताप केलेला असेल. पण जर चुकीच्या पद्धतीने घ्याल तर बायबल म्हणतं उलट आजारी पडाल. काय म्हटलंय? आजारी पडा. काय खाऊ? येशूचं शरीर आणि रक्त. हालेलुया. उलट्या पद्धतीने घेऊ नका, अन्यथा आजारी पडाल, त्रासात राहा. म्हणून तुमच्यातले बहुतेक काय आहेत? आजारी आहेत. पुढे आणि काही जण मरण पावले आहेत. अरे, अजून काही जण काय? मरण. इतका भयानक दंड आहे. हालेलुया. चुकीच्या पद्धतीने घेतलं ना, परमेश्वर म्हणतो आजारी पडाल, नाही तर काय व्हाल? मरून जाल. कारण हे पवित्र आहे. आमेन. स्वतःला शुद्ध करा, पवित्र करा, पश्चाताप करा आणि त्याचं मर्म ओळखून या. तरच ध्यान अन्यथा घेऊ नका. इतकं सोपं नाही. हालेलुया. हे त्याचं मर्म. आमेन. प्रियांनो, आज आपण प्रभू भोजकडे जाणार आहोत आणि मी विश्वासाने तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येकाने आपल्या मनाची तयारी करा. फक्त घ्यावं लागतं म्हणून नाही. जर तुमच्यामध्ये काही पाप असतील, काही चुका असतील, आज रडा प्रभू, क्षमा मागा, पश्चाताप आणि मगच या आणि मगच या. आमेन. जर चुकीच्या पद्धतीने घेतलं तर नक्कीच त्याचा दंड आपल्याला भोगावा लागेल. आज ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये भाकरी, ज्यावेळेस हा प्याला येईल, त्यावेळेस भाकर म्हणून खाऊ नका. काय म्हणून खा? कोणाचं शरीर? आणि तो प्याला ज्यावेळेस तुमच्या हातात येईल, नुसता प्याला म्हणून पिऊ नका. काय म्हणून प्या? जेव्हा शरीर म्हणून खाल, नाही कसं म्हणून प्या. त्यावेळेस तुमच्या घशातून उतरताना तुम्हाला त्रास. हालेलुया. त्यामुळे आपल्याला कळेल की आमेन. छोटंसं कोरस घेऊ आणि आपल्या मनाची आपण तयारी करू आणि आपण प्रभू भोज म्हणू. सर्वजण आपली प्रत्येकासाठी संधी आहे की आपले पाप आठवा, आपल्या चुका बदली घ्या, पश्चाताप करा आणि प्रभूला म्हणा, प्रभू मला तुझ्या मेजामध्ये येण्यासाठी ती योग्यता दे. मला योग्य कर की जेणेकरून हे भाकर जी शरीर आहे तुझं आणि हा द्राक्षरस जे तुझं रक्त आहे ते ग्रहण करण्याची योग्यता मला दे. माझ्या पापाची क्षमा कर, माझी तयारी कर. आपण प्रत्येक जण आपले डोळे बंद करू. तर आपण धन्यवाद. तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है, तेरे खून बहाने से मेरी तुझको दिखाई है, तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है, तेरे खून बहाने से मेरी तुझको दिखाई है। कोई
फूलों सना मैंने अपनी सांसों में तेरी खुशबू बसाई मैंने अपनी सांसों में तेरी खुशबू बसाई तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई तेरे खून बहाने से मिली मुझको रिहाई तूने वायदा पूरा कर दिया है तूने पापों से भर दिया है तूने वादा पूरा कर दिया है तूने पापों से भर दिया है तूने मेरे कदमों को आसमानियां दिखाई तूने मेरे कदमों को आसमानियां दिखाई तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है तेरे खून बहाने से मिली मुझको रिहाई मिली मुझको रिहाई माझ्या देवा आम्हा पाप्यांवर दया कर आमच्या पापांची क्षमा कर दे बाप्पा आम्ही सर्वजण चुकणारे आहोत परमेश्वर आमच्यामध्ये उणीवा आहे कमतरता आहे चुकीचे स्वभाव आहेत दे बाप्पा पण देवा आज पश्चातापी अंत करणारे आम्ही तुझ्या चरणी येतो दे बाप्पा आम्ही तुझ्या जवळ येतो परमेश्वर पिता आजपर्यंत अज्ञानाने चुकलोय परमेश्वर पिता अज्ञानामुळे आम्ही पाप केले प्रभू आजपर्यंत परमेश्वर अयोग्य रीतीने आम्ही भाकर खाल्ली अयोग्य रीतीने हा द्राक्षरसाचा प्याला आम्ही प्यायलोय दे बाप्पा कारण आजपर्यंत या भाकरीला आम्ही केवळ भाकर समजली तुझं शरीर समजलं नाही या प्याला केवळ आम्ही परमेश्वर द्राक्षरस समजला पण तुझं रक्त समजलं नाही माझ्या देवा आज आमच्या पापांची क्षमा कर आणि पिता आज या मेजामध्ये येत असताना तू भाकरीचा तुकडा नव्हे पण तुझ्या शरीराचा तुकडा आहे ते केवळ परमेश्वर द्राक्षरसाचा प्याला नव्हे पण तुझा रक्ताचा प्याला आहे परमेश्वर या निष्क्रिय आज पिण्यासाठी आम्हाला सहाय्य कर आमच्या पापांची क्षमा कर आम्हाला शुद्ध कर बाप्पा आम्हाला योग्यता दे परमेश्वर दया आणि आज या मेजामध्ये येण्यासाठी तू आम्हाला सहायता करण्यासाठी धन्यवाद प्रार्थना केली प्रार्थना शिक्षण